आज बनवली हिरव्या तुरीच्या शेंगांची भाजी. हिवाळ्यामध्ये हमखास आपल्याला बाजारामध्ये हा शेंगा बघायला मिळतात. मीठ टाकून उकडून हा शेंगा खूप छान लागतात, पण ह्याची भाजी पण अप्रतिम लागते. अशा प्रकारे शेंगा सोलून ह्याचे दाणे काढून घ्यायचे. ह्याला सोलेसुद्धा म्हणतात. आता ही पद्धत आहे आजीची. तव्यावर सरकळत आधी आपल्याला हे सोले भाजून घ्यायचे, ज्याच्यामुळे ह्याचा तुरटपणा निघून जातो. अशा प्रकारे काळसर डाग आले म्हणजे हे सोले छान भाजून घाले आणि तव्यामध्ये टेस्ट छान येते. आता ह्याची अशी भरड करून घ्यायची आहे. कुणी मिक्सरमध्ये पण वाटून घेतं. अशा प्रकारे भरड केल्यानंतर हे सोले तयार आहेत. तर लसूण, मिरची आणि कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, घरातलेच मसाले आहेत, काळा मसाला, गरम मसाला, शेंगदाण्याचं कूट आणि वाटण केलेलं आहे. ते सिंपल भाजी आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये लसूण मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. ते छान परतले की लगेच एक टोमॅटो टाकायचं, ते परतून घ्यायचं. नंतर हळद, लाल तिखट किंवा काळा मसाला आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, छान परतायचा. नंतर हे आपले भाजलेले सोले टाकून घ्यायचे आहेत आणि लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकायचं, टेस्ट एकदम छान येते. आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं छान एकत्र परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफेवर शिजवून द्यायचं आहे. हे छान शिजल्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. अगदी सिंपल साधी भाजी आहे. आता झाकून ठेवल्यानंतर परत एकदा 4 ते 5 मिनटं आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. एकदम तयार होते लगेचच. त्याच्यात कोथिंबीर टाकून भाजी तयार आहे. एकदम छान लागते, टेस्टला भाकरीवर खूप छान लागते.